ठिकाणी श्री धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा मंच व स्मृती समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं रक्तदान महायज्ञ आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान चालू आहे आणि रक्तदान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान चालू आहे। ही फुलांची आरास करण्यात आलेली आहे। शंभू भक्तांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि ही मुलं इथं प्रात्यक्षिक वगैरे करणारी मुलं आहेत। कुठली मुलं आहेत ही? मला पण नाही सांगता येत। आणि मुलांनी वेशभूषा कुठली मुलं आहेत ही? पुण्यातली आणि सोलापूरच्या दोन्ही पण। महाराज की जय, हर हर महादेव। त्याचप्रमाणे तर आयोजनाचे आमदार महाराष्ट्र ज्ञानेश्वरजी नक्के साहेब आपण त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी माननीय सौ पूनम अहिरे मॅडम यांचे या ठिकाणी पूजेनिमित्त उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे शिरूर तालुक्याचे तहसीलदार साहेब माननीय श्री बाळासाहेबजी मस्के आपण उपस्थित। जिल्ह्याचे पुणे जिल्ह्याचे ग्रामीण अधीक्षक माननीय श्री पंकज देशमुख साहेब आपण उपस्थित आहात। पूजेच्या निमित्तानं आपण पोलीस अधीक्षक बारामती हेमंतजी चौधरी साहेब त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित आहात। सर्व शंभूभक्तांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत। त्यानंतर सर्व शंभूभक्तांना विनंती आहे आपण मागे यावे त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे आणि ज्यांना बाहेरून दर्शन घ्यायचं आहे प्रदक्षिणा घालायची आहे त्यासाठी सुलभ सुविधा या ठिकाणी आहे। गर्दी फक्त करू नका। अनेक महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शंभूभक्त आलेले आहेत। सर्वांना दर्शन मिळाले याची काळजी घ्या। स्थानिक स्वयंसेवकांनी त्या पद्धतीने नियोजन करा। आता यानंतर थोड्याच वेळात हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले यांच्या एकत्र कक्षेवर संवाद होणार आहे। वारकरी संप्रदायाच्या रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। हे महाप्रसादाची व्यवस्था सर्व आम्ही येतोय का? हो येते ना। जय शिवराय। जय शिवराय। गेले 3-4 हजार लोक रक्तदान केलं असेल। जास्त केलं असेल ना? तुम्ही रक्तदान केलं ना? काय नाव काय आपलं? वीरुभाऊ भिसे चाकण। वीरुभाऊ भिसे चाकण। सगळं स्वतः होऊन तरुण पिढी रक्तदान करायला लागली। आता याचं पण करायचं होतं पण याला थोडी चेक करायला लागली त्यामुळे नक्की करून घ्या। रक्तदानासाठी त्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर फक्त पहिल्यांदाच होत असावं। पोलीस बंदोबस्त आपल्या सर्वांच्या शंभू भक्तांच्या मानवंदने या ठिकाणी साजरी होत आहे। महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कानाकोपऱ्यातील सर्व शंभू भक्तांचं समस्त ग्रामस्थ वडूकरांच्या वतीनं प्रथमतः या ठिकाणी
आभार व्यक्त करतो। या ठिकाणी अन्नप्रसाद सुद्धा चालू आहे आणि या ठिकाणी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कीर्तन रोपी सेवा थोड्याच वेळामध्ये अपर विद्यार्थ्यांची जवळजवळ 3 लाख